एका मुलीचं लग्न होतं आणि लग्नानंतर तिचं आडनाव बदलतं, घर बदलतं, जबाबदाऱ्या बदलतात. पण तिच्या भावना बदलतात का? तिचं माहेर, तिचे आई वडील, तिचं स्वतःचं अस्तित्व हे सगळं खरंच मागे राहतात का? ही कथा आहे सोनालीची, जिथे सगळ्यांना खुश ठेवतात, स्वतःला हरवायला सुरुवात केली होती. सोनालीचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नियम. ती सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कामात असायची. सकाळचा चहा, नाश्ता, घराची साफसफाई, पाहुणचार, ती प्रत्येक गोष्ट मनापासून करत होती. कारण तिला वाटायचं, चांगली सून तीच ती स्वतःपेक्षा घराला आधी ठेवते. एक दिवस तिच्या आईचा फोन आला. सोनाली, पुढच्या आठवड्यात आपल्या घरी मोठा कार्यक्रम आहे. तू आलीस तर मला खूप आधार वाटेल बाळा. आईचा आवाज ऐकून सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. कित्येक महिन्यांनी तिला तिच्या माहेराची ओढ जाणवली. तिने आनंदाने होकार दिला. संध्याकाळी ती सासूबाईंना म्हणाली, आई, पुढच्या आठवड्यात माहेरी कार्यक्रम आहे, मला जायचं आहे. सासू हसल्या आणि म्हणाले, अगं जा ना, पण आधी घरातलं सगळं नीट करून जा. सोनालीला ते सहज वाटलं, पण दुसऱ्या दिवसापासून अचानक काम वाढायला लागली. नवीन पाहुणे, अधिक स्वयंपाक, कपड्याचे ढीग, साफसफाई, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन आणि एकच वाक्य, माहेर तर तुझंच आहे, कधीही जाशील. सोनाली थकत होती पण बोलत नव्हती, कारण तिला शिकवलं गेलं होतं, सून जास्त बोलत नाही. कार्यक्रम जवळ येत होता, पण तिच्यासाठी मुद्दाम अजून काम वाढत होतं. रात्री सगळे झोपल्यावर सोनाली आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःलाच विचारलं, मी नेमकी कोण आहे? या घरातली सून की फक्त प्रत्येक वेळी स्वतःचं मन भरणारी व्यक्ती? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री आईचा फोन पुन्हा आला. बाळा, येशील तर आनंदच आहे, पण नाही आलीस तरी चालेल. फक्त स्वतःला इतकं हरवू नकोस की तुला स्वतःलाच आवाज ऐकून येणं बंद होईल. ते शब्द सोनालीच्या मनात खोलवर गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली पहिल्यांदाच शांतपणे सगळ्यांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, मी आज माहेरी जाणार आहे. मी या घरच्या जबाबदाऱ्या टाळत नाही, पण माझं आयुष्य फक्त इतरांच्या अपेक्षांसाठी नाही. घरात शांतता पसरली. सासूबाईंनी रागाने विचारलं, म्हणजे घरापेक्षा माहेर महत्वाचं? सोनाली शांतपणे म्हणाली, नाही, पण माझा सन्मान आहे, दोन्हीकडे सारखाच महत्वाचा आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच सोनाली अपराधी न वाटता घराबाहेर पडली. तिच्या पावलात भीती नव्हती, तो फक्त आत्मसन्मान. माहेरी पोहोचल्यावर आईने तिला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आज माझी मुलगी खरंच मोठी झाली. त्या दिवसानंतर सोनाली बदलली. ती उद्धट झाली नाही, पण स्पष्ट झाली. ती सगळ्यांसाठी करत होती, पण स्वतःला हरवून नाही. तिने सीमा आखल्या आणि लोकांनाही समजलं, स्वाभिमान असलेली व्यक्ती वापरण्यासाठी नसते. सोनालीला एक गोष्ट समजली, सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला धक्की ठेवणं म्हणजे संस्कार नाही, तो स्वतःवर अन्याय आहे. स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर स्वतःचा सन्मान जपणं आहे.